कविता पहिली. प्रकाशातले तारे तुम्ही. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न. कवी मुलांना काय म्हणत आहे? उत्तर. कवी मुलांना प्रकाशातील तारे असे म्हणत आहे. प्रश्न दुसरा. कवीने मुलांना कोठे बसायला सांगितले आहे? उत्तर. कवीने मुलांना आनंदाच्या शिखरावर बसायला सांगितले आहे. प्रश्न तिसरा. मुलांच्या मनावर कशाचा ठसा असावा असे कवीला वाटते? उत्तर. मुलांच्या मनावर भारतभूच्या आदर्शांचा ठसा असावा असे कवीला वाटते. प्रश्न चौथा. मुलांनी कशाची चिंता करू नये असे कवीला वाटते? उत्तर. मुलांनी उद्याची चिंता करू नये असे कवीला वाटते. प्रश्न पाचवा. मुलांना कोण खुणावत आहे? उत्तर. मुलांना अरुण खुणावत आहे. अरुण म्हणजे काय? सूर्य. प्रश्न सहावा. आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे काय? उत्तर. आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे खूप खूप आनंद उपभोगणे होय. प्रश्न सातवा. प्रकाशातले तारे तुम्ही ही कविता कोणी लिहिली आहे? उत्तर. प्रकाशातले तारे तुम्ही ही कविता उमाकांत कानेकर यांनी लिहिली आहे. प्रश्न दुसरा. कवितेच्या ओळी पूर्ण करा. त्यातील पहिला प्रश्न. तुम्हा बोलवी डॅश परत डॅश वारा पाणी. उत्तर आहे. तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी. मुलांनो, तुम्ही कविता पाठ करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही ओळी देतील तेव्हा तुम्हाला लिहिता येईल. प्रश्न दुसरा. रडणे हा ना धर्म आपुला. पुढील ओळी आपल्याला लिहायच्या आहेत. उत्तर आहे. रडणे हा ना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला. प्रश्न तिसरा. जोड्या जुळवा. तर गट अ आणि गट ब ह्यांच्या आपल्याला काय करायच्या आहेत? जोड्या जुळवायच्या आहेत. बघा मुलांनो, उत्तर या पद्धतीने लिहिले आहे. प्रकाशातले तारे तुम्ही. तर ह्याचं उत्तर असणार अंधारावर रुसा. आनंदाच्या शिखरावरती ह्याचं उत्तर आहे खुशाल जाऊन बसा. भारतभूच्या आदर्शाचा ह्याचं उत्तर आहे मनी उमटू दे ठसा. पुढील प्रश्न. बघा अरुण तो बाळांनो रे ह्याचे उत्तर आहे तुम्हा खुणवितो कसा. मुलांनो, उत्तर तुम्हाला या पद्धतीने लिहायचे आहे. प्रश्न चौथा. समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्द म्हणजेच काय असतं? ज्यांचा अर्थ समान असतो, सिमिलर असतो. तर या प्रश्नांची उत्तरं पाहू आपण. प्रश्न पहिला. प्रकाश. त्याचा अर्थ आहे उजेड, तेज. भू म्हणजेच भूमी, धरती, पाणी. जल, उदक, वारा, वात, पवन. अंधार, काळोख, तम. आनंद, हर्ष, तोष. मन, चित्त, अंतर. चिंता, काळजी, फिकीर. ठसा, छाप, प्रभाव. अरुण, सूर्य, रवी. प्रश्न पाचवा. विरुद्धार्थी शब्द लिहा. म्हणजेच काय करायचंय आपल्याला? दिलेल्या शब्दांचे अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. पहा मुलांनो, प्रकाश. प्रकाशचं अपोजिट काय होणार? विरुद्धार्थी काय होणार? अंधार. विसरा म्हणजेच विरुद्धार्थी काय होणार?
8वा आनंद, अपोजिट दुःख. मागचा, अपोजिट पुढचा. हसणे, विरुद्धार्थी काय होणार? रडणे. जन्म, विरुद्धार्थी मृत्यू. तुम्ही, आम्ही. उद्या, आज. प्रश्न 6वा, शेवटी समान अक्षरे असणारे कवितेतील शब्द शोधा. शेवटी काय पाहिजे आपल्याला? समान अक्षर पाहिजे. यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? रायमिंग वर्ड्स. तर आपल्याला फुलराणी, तर ह्यासारखं आपल्याला रायमिंग वर्ड कवितेतून शोधून लिहायचं आहे. मुलांनो, कवितेचे प्रश्न उत्तर पाठ करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कविता पाठ करणे. जेव्हा तुम्हाला कविता पाठ होऊन जाईल तेव्हा तुम्ही प्रश्न उत्तरे सुद्धा छान पद्धतीने लिहू शकता. तर तुम्ही इंग्लिशची, हिंदीची किंवा मराठीची ज्या कवितेचेही प्रश्न उत्तर लिहित असाल त्या विषयाची पहिली कविता पाठ करून घ्या आणि मग प्रश्न उत्तरे लिहा. फुलराणी. पाणी. बसा. रुसा. हसा. ठसा. कसा. गुंता. चिंता. आपुला. घेतला. प्रश्न 7वा, पुढील शब्दांतील अक्षरांपासून नवीन शब्द तयार करा. इंग्लिशमध्ये जसं आपण हिडन वर्ड्स लिहितो त्या पद्धतीनेच आपल्याला इथे सुद्धा हिडन वर्ड्स लिहायचे आहेत. पहा मुलांनो, भारत, भार, भात, तर. शिखरावर, शिखर, शिरा, शिव. खरा, राख, राव, वर. अंधारावर, अंधार, धारा, धार, राधा, राव, वर. पाऊस धारा, पाऊस, धारा, पारा, ऊस, धापा, रास, राधा. चला तर मुलांनो, आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ओके, बाय, टेक केअर.